आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणी संदर्भात महत्त्वाची माहिती पत्रकार परिषदेत दिली। बाळ्या मामा यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की त्यांनी केंद्रीय मंत्री किंजरापूर अत्याचुरंत यांची भेट घेऊन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याबाबत चर्चा केली। यावेळी मंत्र्यांनी 2 आठवड्यात नामांतराचा प्रस्ताव केंद्रीय कॅबिनेटकडे पाठवण्याची तयारी दर्शवली असल्याचे त्यांनी सांगितले। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या मागणीवर सातत्याने आश्वासन दिली जात असली तरी प्रत्यक्ष निर्णय मात्र होत नसल्याने स्थानिक नागरिक आणि भूमिपुत्रांमध्ये नाराजगी कायम आहे। नवी मुंबईच्या विकासाच्या काळात स्थानिक शेतकरी आणि भूमिपुत्रांच्या हक्कासाठी लढा देणारे लोकनेते दिबा पाटील यांच्या स्मरणार्थ विमानतळाला त्यांचे नाव देण्याची मागणी सुमारे दशकभरापासून होत आहे। या मागणीसाठी खासदार सुरेश म्हात्रे आणि विविध भूमिपुत्र संघटनांनी अनेक आंदोलन, मोर्चा, कार रॅली आणि दिंड्या काढून सातत्याने पाठपुरावा केला आहे। संसदेतही हा मुद्दा वारंवार उपस्थित करण्यात आला असून केंद्रीय सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। तरीही प्रत्येक वेळी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून केवळ घोषणा आणि आश्वासनेच मिळण्याची टीका आंदोलनाकडून केली जात आहे। दरम्यान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे ऑक्टोबर 2025 मध्ये सुरू झाले असूनही अद्याप अधिकृत नामांतर झालेले नाही। त्यामुळे पुन्हा एकदा मिळालेल्या आश्वासनाकडे स्थानिक नागरिक आणि भूमिपुत्र सावध आशेने पाहत आहेत। खासदार सुरेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की भूमिपुत्रांच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय लवकरच व्हावा, यासाठी आपला पाठपुरावा सुरूच राहील। मात्र यावेळी मिळालेल्या आश्वासनाचे प्रत्यक्ष निर्णयात रूपांतर होते का, हे येत्या काही आठवड्यात स्पष्ट होणार आहे। दिबा पाटील साहेबांच्या नामकरणाचा जो विषय आहे, खास करून मी सगळ्या भूमिपुत्रांना एक आनंदाची बातमी देईन की माझी मंत्री महोदय नायडू साहेबांसोबत भेट झाली, बैठक झाली, खूप चांगला प्रतिसाद त्यांनी दिला आणि येत्या 2 आठवड्याच्या आत ते त्यांच्याकडून जो प्रस्ताव आहे तो कॅबिनेटकडे पाठवणार अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलं आणि खूप महत्त्वाचं आहे। कारण जोपर्यंत तो कॅबिनेटमध्ये जात नाही तोपर्यंत त्या प्रस्तावाला मान्यता मिळत नाही आणि म्हणून तो प्रस्ताव जर कॅबिनेटमध्ये गेला तर लवकरात लवकर तो विषय सुटेल आणि त्याच्याविषयी तेही खूप पॉझिटिव्हली आहेत। त्याच्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देखील पॉझिटिव्ह आहेत, त्यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली आणि दोघांनीही सकारात्मक भूमिका घेतल्यामुळं तो देखील विषय लवकरात लवकर सुटेल आणि एवढ्या वर्षाची जी भूमिपुत्रांची मागणी होती, जी प्रतीक्षा होती, ती लवकरात लवकर संपेल आणि खरंच म्हणजे माननीय मंत्री महोदय नायडू साहेब असतील किंवा मुख्यमंत्री साहेब असतील, दोघांची मी या माध्यमातून आभार व्यक्त करतो। तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।